यवतमाळच्या राळेगाव आणि पांढरकवडा या परिसरामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात राळेगाव इथे सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्वपक्षीय तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं रविवारी पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी झाली होती। यावेळेला खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा तातडीनं अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणामध्ये आज राळेगाव बंदचं देखील आवाहन करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।